वेगळं आणि परीक्षाभिमुख परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा घटक. पेपरमध्ये सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की समानार्थी शब्द म्हटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते चुकतात. पण आता हे संपूर्ण समानार्थी शब्द कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे? आपण किती वेळेसही पाठांतर केलं मित्रांनो तर ती लक्षात राहत नाही. त्यासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीने या सर्व गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलोय की प्रश्न विश्लेषणातून चित्र स्वरूपामध्ये हा शब्द संग्रह कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा. तर त्यावर आपण ही सिरीज सुरू केलेली आहे, PYQ सिरीज. परीक्षा कोणतीही असू दे, कोणत्याही परीक्षेसाठी जे काही समानार्थी शब्द आहे ते बदलत नाही. राज्यसेवेचा पेपर असू द्या, संयुक्त गट ब क मुख्य परीक्षेचा पेपर असू द्या, सरळ सेवेमध्ये जो TCS IBPS पॅटर्न आहे तो पेपर असू द्या, पेपर कोणताही असो, समानार्थी शब्द एकच. त्याकरिता आपण जी काही सिरीज सुरू केलेली आहे तर ती सिरीज अशा पद्धतीची आहे. मग मी सिरीज सुरू करताना सर्वात पहिल्यांदा एक विचार केला की विद्यार्थ्यांना सर्वात जास्त अडचणीचे भासणारे घटक कोणते आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला सांगणं असतं की सर शब्दसंग्रह आमच्या लक्षात राहत नाही, शब्दसंग्रह कशा पद्धतीने अभ्यासायचा. अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही पेपर बघितले, MPSC चे पेपर बघा, TCS IBPS चे बघा, व्याकरणावरती प्रश्न विचारण्याचे काही प्रमाण आहे ते आधी खूप जास्त होतं, पण त्यापेक्षा आता कमी झालंय आणि शब्दसंग्रहाचं प्रमाण आता वाढलंय. त्यामुळे ज्या पद्धतीने ही संपूर्ण परीक्षा पद्धती बदलते आहे त्या पद्धतीने आपल्याला बदलणं महत्वाचं आहे. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, लक्ष मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण प्रत्यक्ष तिकडे जाऊया, प्रश्नांच्या विश्लेषणातून या सर्व गोष्टी समजून घेऊया. तिकडे जाण्याच्या आधी तुम्हा सर्वांना दिसत असेल की कशा पद्धतीने या सर्व गोष्टी चित्र स्वरूपामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने अभ्यासायच्या. आता फक्त आपण बॅच लॉन्च केली आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे, 999 संपूर्ण व्याकरण, त्यामध्ये शब्दसंग्रह, नोट्स, PDF, सर्व टेस्ट, विश्लेषण, लाईव्ह लेक्चर, ह्या सर्व गोष्टी मी या बॅच मध्ये घेणार आहे. आणि नवीन रूपामध्ये, नवीन स्वरूपात, अपडेटेड, परिपूर्ण बदलत्या स्वरूपात ही बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तर आता जाऊया प्रत्यक्ष, आपण पुढे जाऊया. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर खरंच तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. बघा आता आजचा पहिला प्रश्न आहे. हा जो काही म्हणजे काही प्रश्न आहे ते संपूर्ण प्रश्न तुम्हाला सर्वांना माहिती आहे की MPSC ला वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेली आहे. TCS IBPS चा पॅटर्न इथं मी फॉलो केलेला आहे. संयुक्त गट ब क मुख्य परीक्षेला विचारलेली प्रश्न आहे. बघा आता प्रश्न आहे समानार्थी शब्दांचा योग्य गट. आता बघा पहिला पर्याय होता, आता मी काय केलंय की चौघ पर्याय घेतल्या आणि चौघ पर्यायांचं विश्लेषण अगदी चित्र स्वरूपामध्ये पुढे डिटेल पद्धतीने घेतलेलं आहे. म्हणजे एकाच लेक्चर मध्ये मिनिमम 150 ते 200 शब्द तुम्हाला अभ्यासता येणार आहे. ओके, बघा आता पहिला पर्याय होता भार्या, काया आणि जाया. बरोबर. आता भार्या, काया आणि जाया म्हटल्यानंतर यामध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की भार्या कुणासाठी आलाय तर पत्नीसाठी आलाय, बायकोसाठी आलाय. काया तर त्या ठिकाणी येत नाही, काया म्हटल्यानंतर शरीर येतं आणि जाया म्हटल्यानंतर सुद्धा बायको, म्हणून त्यासाठी तो शब्द वापरलेला आहे. आता प्रश्न काय विचारलेला आहे, समानार्थी शब्दांचा योग्य गट ओळखायला सांगितलाय. म्हणजे पहिला तर काही येऊ शकत नाही कारण की काया हा वेगळा आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे, दुसरा पर्याय तुम्हाला दिलेला होता सरिता, तटीनी आणि निर्झरिणी. बरोबर, निर्झारिणी अशा पद्धतीने तो शब्द आहे, निर्झारिणी. आता इकडे जर आपण बघितलं ते तिघच्या तिघ शब्द कुणासाठी आलेली आहेत तर तिघच्या तिघ शब्द आलेली आहे नदीसाठी. याचं विस्तृत विश्लेषण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे ही जी काही सिरीज आहे कंटिन्यू करा. महिला, वनिता, ललिता. कारण आता महिला आहे, वनिता आहे, हे दोघं शब्दांना एकमेकांना समानार्थी आहे, पण ललिता नाही ना. बरोबर ना. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्यामध्ये काय येऊ शकत नव्हतं आणि पर्याय क्रमांक 4 आलेला होता कच, अलक आणि नयन. आता कच म्हटल्यानंतर काय, कच याचा अर्थ होतो भांडण. अलक म्हटल्यानंतर काय, तर अलकला तुम्ही काय म्हणतात तर कुंतल. अशा पद्धतीने कुंतल काही जणांना समजत नसेल तर केस. बरोबर ना. अशा पद्धतीने अलक त्याच्यासाठी वापरलेला. आणि नयन कुणासाठी रे, नयन हा डोळ्यांसाठी आलेला ना. म्हणजे अशा पद्धतीने तिघ शब्द वेगवेगळे पोरो. इतक्या सोप्या पद्धती या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 येऊ शकत नव्हता. ही झाली तुमची इलिमिनेशन मेथड. म्हणजे तुम्ही पर्याय क्रमांक 1 बाजूला काढला, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 बाजूला काढला, पर्याय क्रमांक 4 बाजूला काढला. मग आता पर्याय क्रमांक उरला 2च. हे त्याचं योग्य उत्तर आहे. मग याचं विश्लेषण, विस्तृत विश्लेषण पुढे बघा ना. आता बघा इकडे चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, इकडं म्हणजे जो वर आहे तो एकदम थाटामाटात उभा आहे आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी त्याच्या सोबत आहे. म्हणजे पती पत्नी अशा पद्धतीचं जोडपं इथं आहे. मग आता काय, इथं फक्त आपल्याला पत्नी दिलेला होता पर्यायामध्ये. काय दिलेला होता, फक्त पत्नी दिलेला होता. पत्नी, बायकोसाठी ते शब्द आलेली होती. पण म्हटलं आता फक्त पत्नी घेतलं तर पतीला राग येणार आहे ना.
म्हणून मी पती पत्नी घेऊन टाकलं, विषय संपला. मग आता इकडं पतीसाठी असणारे जे काही समानार्थी शब्द आहेत ते बघा. आता काही जण म्हणतील सर तुम्ही तोंडी सांगायला पाहिजे होते. मित्रांनो आता एवढं लिहायला मला किती वेळ लागणार आहे, ते लेक्चर किती रटाळ होईल. मग त्याच्यामुळं मी काय केलंय की जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एमपीएससीचे विद्यार्थी असतील, टीसीएस असेल, आयबीपीएस असेल, अलीकडच्या काळामध्ये जे काही पेपर झाले त्या संपूर्ण पेपर मधले प्रश्न बघा आणि त्याच्यानंतर जी तुम्हाला मी सांगतोय आता प्रश्न विश्लेषणातून जो काही समानार्थी शब्द चित्र स्वरूपामध्ये या संपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत जे काही पोहोचवतोय, तर यातून तुमच्या लक्षात येणार आहे की कशा पद्धती या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होत आहेत. बघा आता कारभारी, दादला, धनी, नवरा, भ्रतार, मालक, यजमान, त्याच्यानंतर स्वामी, कांत. आता कांता म्हटल्यानंतर बायको. आताच 5 नोव्हेंबरचा पेपर झाला संयुक्त गट ब मुख्य परीक्षेचा. तिथं प्रश्न विचारलेला होता कांता, बरोबर ना. पण तिथं कांत म्हटल्यानंतर नवरा येतो, तर कांता म्हटल्यानंतर बायको येते, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर भरता, बरोबर, भरता म्हणजे सुद्धा काय, नवरा. त्याच्यानंतर भ्रतार ही शब्द रेग्युलर विचारली जाणारी आहे पुरो, अगदी म्हणजे कायम स्वरूपी ही शब्द परीक्षेमध्ये येतात म्हणजे येतात. त्याच्यानंतर पुढे धव आणि वल्लभ, बरोबर, वल्लभ म्हणजे पती आणि वल्लभा म्हटल्यानंतर बायको, लक्षात असू द्या. या सर्वच्या सर्व कन्सेप्ट एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही या सर्व शब्द वाचले ना, विषय संपला. हा तो समानार्थी शब्दांचा गट आहे. त्याच्यानंतर तुम्ही तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय, तामिळ या शब्दांकडे जर गेलेत ना, कानडी, पोर्तुगीज, अरबी, ही संपूर्ण शब्द सुद्धा मी चित्र आणि गोष्टी स्वरूपामध्ये सांगितली आहे. त्याच्यानंतर वाक्प्रचार सुद्धा त्याच पद्धतीने, म्हणजे तुम्ही नुसती शब्दसंग्रहाची बॅच जरी परचेस केली तर परिपूर्ण शब्दसंग्रह तुमचा क्लिअर होणार आहे. ती लवकरच लॉन्च होणार आहे, फक्त शब्दसंग्रहाची बॅच. आणि जे विद्यार्थी ही बॅच परचेस करतील परिपूर्ण, त्या बॅच मध्ये त्यांना या सर्व गोष्टी उपलब्ध असणार आहेत. त्याच्यानंतर पुढे जर घेतलं तर पत्नीसाठी बघा आता किती शब्द आहे. कांता आहे, कुटुंब सुद्धा म्हणतात, जाया म्हणतात, अर्धांगिनी, अस्तरी, तुरी, बर का. अशा पद्धतीने ही शब्द विचारली जाऊ शकतात, कारण की गेल्या 2 ते 3 वर्षापासून या घटकावरती प्रश्न जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये विचारले जात आहेत पत्नीसाठी, बरोबर. अस्तुरी, त्याच्यानंतर काय म्हणतात, धर्मपत्नी म्हणतात, पत्नी आहे, बायको आहे, सहचारिणी आहे, सहधर्मचारिणी आहे, सहधर्मिणी आहे, वामांगी आहे. आता तुम्ही जे अभ्यासताय का नाही त्याच्यापेक्षा वेगळे शब्द सुद्धा तुम्हाला इथं भेटणार आहे, बरोबर. इथं तुम्हाला या नोट्स मध्ये उपलब्ध असणार आहे. कंटेंट वरती आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करायचं आहे, काम करायचं आहे. त्याच्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून कलत्र हा आता विचारलेला प्रश्न होता. गेहिनी, सहचरी, गृहस्वामिनी, वल्लभा, दयिता, जामित्रम, त्याच्यानंतर म्हणजे जामित्र तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तर काय अडचण नाही. आणि भार्या, अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर असू द्या. इकडं भरता म्हणजे नवरा होतो आणि इकडं भार्या म्हणजे बायको होते. या सर्व कन्सेप्ट क्लिअर असू द्या. चित्र स्वरूपामध्ये एकदा, दोनदा, तीनदा हे शब्दसंग्रह वाचली की ती तोंडपाठ होऊन जातात. नंतर काय बघायची गरज नसते. समानार्थी शब्द, आणि याच्यामध्ये काय असतं, अभ्यास करताना एक टेक्निक वापरायची ना रे, एक तंत्र वापरायचं. आता माझं जे लेक्चर असते परिपूर्ण कन्सेप्च्युअल असतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर एक टेक्निक वापरायची, एक तंत्र वापरायचं. कसं की समजा आता कुटुंब सर्वांना माहिती आहे, ते बाजूला काढायचे. अर्धांगिनी आपण रेग्युलर ऐकतो, धर्मपत्नी रेग्युलर ऐकतो, बायको रेग्युलर ऐकतो, त्याच्यानंतर सहचारिणी सुद्धा रेग्युलर ऐकतो, त्याच्यानंतर सहधर्मिणी असेल. आता उरलेले वेगळे शब्द कोणते आपल्या कानावर आतापर्यंत पडलेले नाही, मग त्याला त्या ठिकाणी वेगळ्या बाजूला काढायचे. वामांगी वेगळा आहे, कलत्र वेगळा आहे, गहिनी वेगळा आहे, त्याच्यानंतर वल्लभा हा शब्द वेगळा आहे, दयिता कधी ऐकला नाही, जामित्र कधी ऐकला नाही, हे शब्द बाजूला काढा ना. म्हणजे एवढी सर्वच्या सर्व शब्द वाचायची गरज नाही. फक्त आणि फक्त काही शब्द, 4-5 शब्द पुन्हा पुन्हा 2-3 वेळेस अभ्यासले, विषय संपला. कारण की समानार्थी शब्द म्हटल्यानंतर त्याला काही तिथं म्हणजे परिपूर्ण मर्यादा ज्या काही आहे त्या मर्यादा खूप कमी आहे, त्याचा आवाका खूप मोठा आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एक टेक्निकच्या माध्यमातून या सर्व गोष्टी अभ्यासू शकतात. मी ते बॅच मध्ये घेणार आहे, समजलं का. ते बॅच मध्ये मी घेणार आहे की दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी समानार्थी शब्द, त्याच्यानंतर तुमच्यासाठी नवीन असलेली समानार्थी शब्द, अशा 2 गटांमध्ये समानार्थी शब्द मी शिकवणार आहे. त्याच्यामुळे बिनधास्त परिपूर्ण समानार्थी शब्द एकदम चांगल्या पद्धतीने लक्षात राहून जाणार आहे. जास्त डोकं लावायची गरज नसणार आहे, जास्त डोक्याला ताप द्यायची गरज नसणार आहे. बघा आता पुढे महिला, इकडे फोटो मध्ये महिला दिसत असेल. आता महिलेसाठी नार, नारी, बया, बाई, ललना, वनिता, कामिनी, प्रमदा, भामिनी, दारा. आता जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी कानावर येणारी शब्द कोणती रे, नारी आहे, बया आहे, बाई आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर उरलेली जी काही आहे, उरलेली जी काही इतर शब्द आहे, तर इतर शब्द आपल्यासाठी नवीन आहे.
बरोबर ना. अशा 2 गटांमध्ये अभ्यासा ना, म्हणजे त्याच्यावरतीच फोकस आपला असला पाहिजे. परीक्षेमध्ये प्रश्न कोणताही येऊ दे ना, कोणत्याही परीक्षेला प्रश्न येऊ दे, प्रश्न चुकता कामा नये. म्हणून त्या पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे तर नदी. बरोबर आहे, नदी. नदी आता सर्वांनी ऐकलंय, बऱ्याचदा नेहमी रेग्युलर विचारला जाणारा हा प्रश्न आहे. इकडं आपल्याला फोटोमध्ये दिसत असेल ही नदी आहे, बरोबर ना. आता नदीचा प्रवाह म्हटल्यानंतर त्याच्यासाठी अपगा, तटिनी, तटी, तरंगिणी, नदी, निम्नगा, सरिता, नद, निर्झारिणी, निर्झारिणी, जलवाहिनी, तारिणी. आता इकडे जर आपण बघितलं 2 गटांमध्ये विभागणी आपण करू शकतो, ते मी बॅच मध्ये घेणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे शरीर. शरीर म्हटल्यानंतर इकडे बघा, आता हा फोटो घेण्यामागचं कारण एकच होतं, कारण की तुम्हाला मला 2-3 संदेश यातनं द्यायचे आहे की शरीर म्हटल्यानंतर एका फोटोमध्ये गृहस्थ म्हणजे एक व्यक्ती तिथं ध्यानामध्ये बसलेला आहे आणि ध्यानामध्ये बसलेला असताना त्या ठिकाणी तो फोटो घेण्यामागचं कारण एकच आहे की ध्यान आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करत असतं. म्हणून सर्वांनी जास्त वेळ नाही पण जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं दररोज ध्यान करावं की जेणेकरून अभ्यासामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक नाविन्यता निर्माण होते. त्याच्यानंतर एक आत्मविश्वास वाढतो, आपल्या अभ्यासातला जो ताण तणाव असतो तो कमी होतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती होत असतो. म्हणून शरीर म्हणजे काय रे, अंग, कुडी, कुड, देह, शरीर, काया, तनु, तन, अंग आणि वपू, अशा पद्धतीने ही संपूर्ण समानार्थी शब्द त्यामध्ये समाविष्ट होतात. जर यामध्ये 2 भाग केले तर देह सर्वांना माहिती आहे, शरीर सर्वांना माहिती आहे, म्हणजे शरीर नाही लिहिला, देह नाही लिहिला. त्याच्यानंतर काया सर्वांना माहिती आहे, त्याच्यानंतर तन सर्वांना माहिती आहे. आता उरलेले फक्त 3 ते 4 शब्द. अंग सर्वांना माहिती आहे, उरलेले फक्त 3 शब्द तुम्हाला वाचावे लागतात. तुमचा वेळ पण वाचतोय आणि आत्मविश्वास पण वाढतोय. म्हणजे आता ही शब्द का घेतली मी, कारण की संपूर्ण शब्द आपल्याला ह्या प्रश्नामध्ये आलेली आहे ना. हा जो प्रश्न घेतला का नाही आपण, या शब्दामध्ये या प्रश्नामध्ये आलेली आहे काया म्हणजे शरीर. मग काया म्हणजे शरीर, तर त्याचे संपूर्ण जे काही विश्लेषण आहे ते संपूर्ण विश्लेषणी चित्र स्वरूपामध्ये इथं मी मांडतो आहे. त्याच्यानंतर पुढे आलेला शब्द होता, पुढे तुम्हाला सांगितलं अलक आलेला होता. मग अलकचा समानार्थी कुंतल आहे. कुंतल म्हणजे काय तर केश, त्याच्यानंतर केस, बाल, अलक, अशा पद्धतीने ते समानार्थी आहे. एकीकडे तुम्हाला दिसत असेल केस, बरोबर ना, केश, केस, बाल, अलक, अशा पद्धतीने त्याचे ते समानार्थी आहे. म्हणजे जर आता आपल्याला हे तर परिचित आहे, तर फक्त आपल्यासाठी नवीन काय होता, अलक होता. म्हणजे अलकला बाजूला काढा ना, अलकला पुन्हा पुन्हा वाचा, अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर इकडे दिसत असेल की 2 मुली आपापसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडतायत, भांडण. मग याचे समानार्थी काय, कच. आता आयोगाने आपल्याला विचारलेला होता, राज्यसेवा मुख्याला विचारलेला प्रश्न होता. त्याच्यानंतर कलह, वाद, झगडा, विवाद, चेप, त्याच्यानंतर कज्जा, तंटा, मारामारी, दुही, बखेडा, अशा प्रकारची संपूर्ण शब्द. आता आपल्याकडे एवढा वेळ न होता म्हणून याचे 2 भाग केलेले नाही. हे संपूर्ण शब्द समानार्थी कुणासाठी आहे, तर संपूर्ण शब्द हे समानार्थी आहे भांडणासाठी, विवादासाठी, वादासाठी. त्याच्यानंतर पुढे गेला तर डोळे. डोळे म्हटल्यानंतर दिसताय फोटोमध्ये, त्याला म्हणतात अक्ष, अक्षी पण म्हणतात. त्याच्यानंतर आंख म्हणतात, चक्षु म्हणतात, डोळा म्हणतात, नेत्र, लोचन, नयन. आणि ह्या जे काही विलांटी आहेत त्या लक्षात घेऊन घ्यायच्या. काही ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल, पण अक्षी म्हटल्यानंतर याला डोळा म्हटला जात नाही. तर अक्षी म्हटल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट एकच आहे की अक्षी म्हटल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय, त्याला पहिली विलांटी आलेली असते. म्हणजे अशा पद्धतीने हे जे काही आपल्याला संपूर्ण जे काही नयन आलेलं होतं पर्यायामध्ये, प्रत्येक समानार्थी शब्दाचा अर्थ किंवा प्रत्येक समानार्थी शब्दाचं विश्लेषण तुमच्या समोर मी मांडतोय. पुढचा प्रश्न आहे बघा, आता दुश्मन. दुश्मन हा शब्द सर्वांना परिचित आहे. या शब्दाचा समानार्थी नसलेला विचारलाय. म्हणजे आता काय इकडे बघा, आता रिपू आहे, वैरी आहे, शत्रू आहे. आता आपण हे संपूर्ण शब्द तर घेतले. आता त्याच्यानंतर इकडं कलह हा नाहीये. कलह म्हणजे काय, तर कलह म्हणजे भांडण, सर्वांना परिचित आहे. भांडण म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आताच आपण भांडणाचे संपूर्ण समानार्थी शब्द अभ्यासले की वाद असेल, विवाद असेल, कच असेल, बरोबर ना, तंटा असेल, कज्जा असेल, अशा प्रकारची संपूर्ण शब्द या भांडणासाठी घेतली. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नसलेला तुम्हाला विचारलेला आहे, हा प्रश्न क्रमांक 2च होता. जरी प्रश्न कमी असले तरी आपण जास्तीत जास्त समानार्थी शब्द या सिरीज मध्ये करून घेतोय.
आयोग अशा पद्धतीने चालते, त्या पद्धतीने आपल्याला चालावं लागणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, आता हा सुद्धा विचारलेला प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला. हे जे काही संपूर्ण शब्द तुम्हाला दिसत आहे तर हे TCS IBPS ला इतक्या वेळेस विचारले गेले, खूपच जास्त वेळेस विचारली गेलेली आहे. पुढे दिलेल्या समानार्थी शब्दाच्या पर्यायातून समानार्थी नसलेल्या शब्दाचा, आता नसलेल्या शब्दाचा अचूक गट तुम्हाला ओळखायला सांगितलंय. यामध्ये सर्वात पहिल्यांदा अली आहे, मिलिंद आहे, मधुकर, भ्रमर हे कुणासाठी आलेले आहेत? अली, मिलिंद, त्यानंतर मधुकर, भ्रमर हे भुंगासाठी आलेत ना, भुंगासाठी याचा समावेश झालेला आहे. म्हणजे हे चौघच्या चौघ अगदी बरोबर आहे, पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. आपल्याला चुकीचा विचारलेला आहे. त्याच्यानंतर चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना आणि यामिनी. आता चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना हे तिघच्या तिघ कुणासाठी आलेले आहेत? तर तिघच्या तिघ आलेले आहेत चांदणे याच्यासाठी आलेली आहेत, बरोबर ना. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर पुढे गेल्यानंतर यामिनी म्हटल्यानंतर यामिनी म्हणजे काय रे मित्रांनो? रात्र होते, निक्षा होते, क्षरवरी होते, बरोबर ना. म्हणून इकडं पर्याय क्रमांक 2 हा येऊ शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. कारण की आपल्याला विचारलेला आहे की नसलेला विचारलेला आहे, म्हणजे हा जो आहे हा पर्याय चुकीचा आहे, एक शब्द चुकीचा तिथं आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जो काही समानार्थी शब्द आहे तो समानार्थी शब्दांचा जो काही अभ्यास आहे तो अशा पद्धतीने केला तर विषय संपला. जिथं मार्क जात आहे तिथं आपण काम केलं पाहिजे. आणि माझं टार्गेट तेच आहे की विद्यार्थ्यांना जो घटक अवघड वाटतो तो घटक मी आधी शिकवतो, तो घटक आधी मी घेत असतो. समजलं का? त्याच्यानंतर पुढे जर गेला तर भार्या आहे, कांता आहे, जाया आहे, दारा आहे. आपण बायकोसाठी घेतले नाही सर्वच्या सर्व आहे, म्हणजे हा तर काही येऊ शकत नाही, तो बरोबर गट आहे. त्याच्यानंतर पुढे गेला तर नरेंद्र आहे, भूपेंद्र आहे, पृथ्वीपती आहे, नरेश आहे. हे संपूर्ण शब्द कुणासाठी आले? हे संपूर्ण शब्द आले राजासाठी. म्हणजे इकडं पर्याय क्रमांक 4 येऊ शकत नव्हता. आपल्याला विचारलेला आहे चुकीचा पर्याय. मग याचं विश्लेषण पुढे बघा ना, या प्रश्नाचं विश्लेषण. मग याचं उत्तर काय आलेलं असणार आहे? सर्वांना माहिती आहे 2च असणार आहे. आता पुढे बघा ना, इकडे बघा आता पृथ्वीपती. आता तुम्हाला दिसत असेल की पृथ्वीराज जे काही राजे आहेत पृथ्वीपती, बरोबर ना, पृथ्वीचे राजे, त्यांचा फोटो मी एकीकडे घेतलेला आहे, बरोबर. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण जे काही आहे त्यांचा फोटो मी बाजूला घेतलेला आहे. मग पृथ्वीपती यांचं जे काही त्या ठिकाणी आपले जे काही संपूर्ण त्याला समानार्थी शब्द आहे ते बघा. आता पृथ्वीपती म्हटल्यानंतर शासक, राज्यकर्ता, भूमिपाल, महिपाल, स्वामी, राजा, नृपती, नृपती, नरपती, भूपती, बरोबर ना, भूप, नरेश, भूपाल, भूपती, प्रजापती, महिपती, अवनीपती, बादशाह, राया, राणा, नरेंद्र, महिपाळ, भूपेंद्र. अशा पद्धतीने संपूर्ण शब्द कुणासाठी आलेली आहेत? तर संपूर्ण शब्द आले पृथ्वीपती. पृथ्वीपती म्हणजे आपल्याला सर्वांना लक्षात राहतो तो म्हणजे राजा. राजा यांच्यासाठी संपूर्ण शब्द आलेली आहेत. आता तुम्हाला फोटोमध्ये दिसत असतील की पृथ्वीराज चव्हाणांचा फोटो, राजे जे काही होते त्यांचा फोटो मी इथं घेतलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आहे भुंगा. भुंगासाठी कोणकोणती आली? अली, मिलिंद, मधुकर, भ्रमर, मधुप. इकडे तुम्हाला दिसत असेल की हा भुंगा इथं आपल्याला दिसतोय चित्रामध्ये, बरोबर ना. म्हणजे जर आपण आता पलीकडचा प्रश्न जर बघितला तर यामध्ये आलेल्या संपूर्ण शब्दांचं इकडे आपण काय करून घेतोय? विश्लेषण करून घेतो आहे. म्हणजे अशा पद्धतीने या संपूर्ण ज्या काही कन्सेप्ट आहेत ते यामध्ये एकदम साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये क्लिअर होतात. आता तुम्ही बॅच मध्ये जर गेलात तर बॅच मध्ये 2 पद्धतीचं विश्लेषण असणार आहे. नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे शब्द आणि आपल्याला परिचित नसलेले शब्द, त्यावरती आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा आता हा प्रश्न विचारलेला चंद्र, नेहमी कंपल्सरी विचारला जाणारा हा प्रश्न. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? आता चंद्र म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे इंदू, रजनीनाथ, सुधाकर, हिमांशू या सर्वांसाठी चंद्र हा शब्द वापरला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुम्हाला दिसत असेल. आता इकडं चंद्र आपल्याला दिसतोय. चंद्रासाठी कोणकोणती समानार्थी शब्द आलेले तो पूर्ण बॉक्स मी भरलेला आहे. हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही अभ्यासलं, विषय संपला. इंदू, चंद्रमा, चांदोबा, बरोबर ना, निशापती, मयंक, मृगांक, रजनीनाथ, विधू, शशांक, शशी, शीतभानू, शीतांशु, सुधांशु. समजलं का? म्हणजे यमक साधणारी शब्द सुद्धा तुम्ही एका बाजूला काढू शकतात आणि ती सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायला अतिशय सोपी जातात. पाठांतर करण्याची गरज नाही. एकदा दोनदा थोडं टेक्निकच्या माध्यमातून चला. मी आता टेक्निकच्या माध्यमातून पुढची लेक्चर तशीच घेणार आहे की कशा पद्धतीने समानार्थी शब्द अभ्यासायची. थोडी यमक साधणारी शब्द बाजूला काढा, त्याच्यानंतर अवघड वाटणारी शब्द बाजूला काढा, त्याच्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे शब्द बाजूला काढा. पाठांतर करायची गरजच नाही ना रे.
पाठांतर केलेलं काही काळ टिकतं, कायम स्वरूपी ते स्मरणात राहत नाही. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, विषय संपला. मग आता काही जण म्हणते सर समानार्थी शब्दामध्ये काय कन्सेप्ट आहे? कन्सेप्ट नाही पण टेक्निक आहे ना, तंत्र आहे ना, त्या तंत्राचा वापर करा ना. त्याच्यासाठीच तर लक्ष मराठी अकॅडमीचं ऍप आहे ना आपलं. पुढे बघा आता, सुधाकर आहे, सोम आहे, हिमांशु, कलानिधी, कलाधर, निशानाथ, राकेश, विध, शशांक, निशिकांत, रजनीकांत, कुमुदनाथ, सुधाकर, विभाकर, तारकाधिपती, कलानिधी, नक्षत्रेश, निशाकर, शशीधर, सुधांशु, हिमांशु, कलानिधी. बरोबर. अशा पद्धतीने कुठं 2 वेळेस एकच शब्द झालेला आहे, काही अडचण नाही. बरोबर. तो टाईप करताना त्या पद्धतीने लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टींमध्ये जे काही आपल्याला पर्यायामध्ये दिलेले होते ते संपूर्ण शब्द तुम्हाला इथं दिसताय. त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, तुम्ही जे अभ्यासताय त्याच्यापेक्षा कुठंतरी वेगळं, अशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला इकडे करायचा आहे मित्रांनो. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. त्याच्यानंतर पुढे प्रश्न विचारलेला, जोड्या जुळवावरती प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. टीसीएस आयबीपीएस ला विचारलेला प्रश्न कसा असतो? टीसीएस आयबीपीएस ला नेहमी विचारला जाणारा प्रश्न असा असतो, दिलेल्या पर्यायातील समुद्र या शब्दाला समानार्थी शब्द. सर्वांना माहिती आहे समुद्र म्हटल्यानंतर जल असतं, म्हणून जलधी. मग आता पर्याय क्रमांक 1चं 3 एकाच ठिकाणी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर यायला पाहिजे. कमळ यासाठी आलेला शब्द कोणता आहे? कमळ साठी आलेला पर्याय क्रमांक 1 अंबुज. बरोबर ना. त्याच्यानंतर इकडं चंद्र म्हटल्यानंतर त्याला सोम म्हणतात. सोम सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. हे बघा पलीकडं चंद्र म्हटल्यानंतर चंद्रासाठी संपूर्ण समानार्थी शब्द आलेले आहेत, सोम. बरोबर. अशा पद्धतीने आयोगाने वेगवेगळ्या पद्धतीने एमपीएससीने असू दे, टीसीएस आयबीपीएस असू दे, आगामी काळामध्ये येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ही आपली जी काही सिरीज आहे ही अत्यंत उपयुक्त आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर इतर मित्रांना सुद्धा सांगा की लक्ष्मण चौधरी सरांची लक्ष मराठी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मराठी व्याकरणाची जी काही सिरीज आहे ती सुरू झालेली आहे. रात्री 9 वाजता, दररोज रात्री 9 वाजता आपण ही सिरीज ह्या प्रश्नांच्या माध्यमातून जे काही विश्लेषण आहे ते करून घेणार आहोत. म्हणजे त्यानंतर सिंह राहिला. सिंह म्हटल्यानंतर त्याला म्हटलं जातं शाद्रूल. बरोबर ना. शाद्रूल म्हणतात, त्यानंतर वनराज म्हणतात, मृगराज म्हणतात. पुढे त्याचे समानार्थी शब्द आलेली आहेत. मी आता संपूर्ण लिहून ठेवण्याचं काही म्हणजे लिहून ठेवलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर आता बघा इकडे लक्ष द्या. समुद्र म्हटल्यानंतर त्याच्यासाठी आलेले समानार्थी बघा, अब्दी आहे, उददी आहे, जलदी आहे, जलनिधी आहे, दर्या, पयोधी, त्याच्यात पयोनिधी, रत्नाकर आहे, सागर आहे, सिंधू आहे, वारिदी, सरितपती हे समजले का? सरितपती आहे, अपानपती आहे. आता रत्नाकर, त्याच्यानंतर सुधाकर. बरेच विद्यार्थी म्हणतात की रत्नाकर, काही जणांना चंद्र, सूर्य आणि समुद्र या तिघांमध्ये भयान कन्फ्युजन असते. बरोबर ना. आता मी या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला एकदम साध्या सोप्या सरळ शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. मला कमेंट्स मध्ये सांगायचं की लेक्चर कशा पद्धतीने समजते आहे. ओके. आणि कुठल्या प्रकारचे घटक घेतले पाहिजे. त्याच्यानंतर सिंह. सिंह म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे जंगलाचा राजा. बरोबर ना. म्हटल्यानंतर मृगेंद्र आहे, वनराज आहे, केसरी आहे, मृगराज आहे, पंचानन आहे, शाद्रूल आहे, त्याच्यानंतर वरेंद्र आहे. म्हणजे अशा पद्धतीने सिंहासाठी ते ओळखलं जातं. एकीकडे तुम्हाला चित्रामध्ये सिंह दिसत असेल, त्याच्यानंतर इकडं आपण पहिल्या याच्यामध्ये दिसलं बघितलं की समुद्र तुम्हाला एकीकडे दिसत असेल, त्याच्यानंतर त्याचे समानार्थी शब्द अशा पद्धतीने. पुढचा आहे आता कमळ. कमळ म्हटल्यानंतर अंबुज हा शब्द तिथं पर्यायामध्ये आलेला होता, म्हणून कमळासाठी संपूर्ण जे काही समानार्थी शब्द आहे ते मी इथं घेऊन घेतलेली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अंबुज आहे, अंबोज पण म्हणतात, अरविंद म्हणतात, कमल असं म्हणतात. कमल म्हटल्यानंतर हे संस्कृतमध्ये म्हणतात, मराठीमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. काही जण म्हणतील की सर मराठीमध्ये ते येत नाही का? ते मराठीमध्येही येतं, ते संस्कृतमध्येही येतं. कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेव्हा मराठी भाषेची निर्मिती झाली तर सर्वात मोठा सिंहाचा वाटा कोणत्या भाषेचा आहे? तर सर्वात मोठा सिंहाचा वाटा संस्कृत भाषेचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुष्प आहे, कमलिनी आहे, कल्हार आहे, कुमुद आहे, नलिन आहे, नलिनी आहे, नीरज, पंकज, पदम, पुंडरीक, पुष्कर, राजीव, सरसिज, अब्ज, कुमुद, उत्पल, सरोज. अशा पद्धतीची संपूर्ण शब्द कुणासाठी आलेली आहे? तर अशा प्रकारची आलेली संपूर्ण शब्द या फोटोमध्ये जे काही कमळ आलेला आहे
त्या कमळासाठी संपूर्ण शब्द समानार्थी आहे, या सर्वांचा अर्थ एकच आहे. म्हणजे इकडं ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला ते करता येणं शक्य होत नसेल तर आपली जी काही बॅच आहे ती बॅच तुम्ही घेऊ शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याची जी काही विभागणी आहे त्याची विभागणी करून घेऊ शकतात. पुढच्या लेक्चर पासून तशीच आपली विभागणी असणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या सर्व कन्सेप्ट ज्या काही आहे या तुम्हाला समजतील. त्याच्यानंतर पुढे चला, पुढचा प्रश्न बघा. आता वारा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा ना. वारा या शब्दाला समानार्थी शब्द बघा. आता वारा म्हटल्यानंतर मरुत, आता समर म्हटल्यानंतर येत नाही. समीर जर राहिलं असतं तर आपण म्हटलं असतं की ते वारामध्ये येणारे, वायूमध्ये येणारे, बरोबर आहे. पण समर म्हटल्यानंतर काय येतं रे मित्रांनो? समर म्हटल्यानंतर याचा अर्थ युद्ध होतो. ते आपल्याला पुढे आता अभ्यासायचं आहे. अनल म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अनल म्हटल्यानंतर काय? आग, बरोबर ना, अग्नी म्हणतो आपण त्याला. समीरन म्हटल्यानंतर वारा. यस, अशा पद्धतीने ए आणि डी हे दोघच्या दोघ या दिलेल्या वारा या शब्दाला, वायू या शब्दाला काय आहेत? समानार्थी आहेत. म्हणजे जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. मी फक्त इथं तुम्हाला उत्तर सांगितलं आणि या प्रश्नाचं, या दिलेल्या प्रश्नाचं विश्लेषण जे काही आहे चित्र स्वरूपामध्ये, संक्षिप्त स्वरूपामध्ये पुढे बघा. आता वारा म्हटल्यानंतर इकडे तुम्हाला दिसतंय अनिल आहे, पवन आहे, वारा, समीरन, वारुत, समीर, वात, प्रभंजन, हवा, मरुत. अशा प्रकारची संपूर्ण त्याला काय आहे? समानार्थी शब्द आहे. म्हणजे आपल्याला दिसत असेल की इकडं पलीकडं नारळांची झाडांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारा सुटलेला आहे, वायू खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे, मग त्याच्यासाठी हे समानार्थी शब्द पलीकडं आहे. त्याच्यानंतर इकडे दिसत असेल ज्वाला, आग, बरोबर ना, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर, आग, आगेल, हुताक्षण, ज्वाला, अंगार, वडनावल, वनवा, जाळ, अग्निशिखा, कृशान, जातवेद, अनल. जे तुम्ही अभ्यासताय त्याच्यापेक्षा कुठंतरी काहीतरी वेगळं आहे. जे काही अभ्यासताय ते त्यापेक्षा कुठंतरी काहीतरी वेगळं आहे. का घ्यावं लागलं असं? कारण की आतापर्यंत मी जी लेक्चर घेतलेली होती की व्याकरण अशा पद्धतीने बदलते आहे, व्याकरण तशा पद्धतीने बदलते आहे, पण आता सर्वात जास्त माझं यानंतर सर्वात मोठा भर असणार आहे तो म्हणजे कशावरती? तर आयोगाच्या दृष्टिकोनातून, एमपीएससीच्या दृष्टिकोनातून, टीसीएस आयबीपीएसच्या दृष्टिकोनातून विचारला जाणारा जो काही परिपूर्ण शब्द संग्रह आहे त्यावरती माझा जास्तीत जास्त भर असणार आहे. कारण की मी आता एक निरीक्षण केलं की संपूर्ण विद्यार्थ्यांच्या व्याकरणाच्या कन्सेप्ट मोस्ट ऑफ क्लिअर असतात, पण सर्वात जास्त मार्क कुठे जातात पोरांचे? तर सर्वात जास्त मार्क जाताना मला दिसत आहेत पोरांचे ते म्हणजे शब्द संग्रहामध्ये. लवकरच आपली शब्द संग्रहाची नोट्स तुमच्यापर्यंत उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची सिरीज ही सुरूच राहणार आहे परीक्षेपर्यंत. इथून आता मी कंटिन्युअस सिरीज घेणार आहे आणि जास्तीत जास्त लेक्चर माझे शब्द संग्रहाचे असणार आहे. ओके, तर बघा पुढे आता युद्ध म्हटल्यानंतर, युद्धामध्ये आता बघा युद्ध, समर, बरोबर ना, मी तुम्हाला सांगितलं ना, समीर म्हटल्यानंतर वारा रे, समर म्हटल्यानंतर काय येतं? तर समर म्हटल्यानंतर बघा, समीर म्हटल्यानंतर वारा येतो, तर समर म्हटल्यानंतर युद्ध येतं. लक्षात असू द्या. म्हणजे अशा प्रकारे जर आपण लक्षात घेतलं तर या संपूर्ण ज्या काही कन्सेप्ट या क्लिअर होतात. रणसंगर, बरोबर ना, संग्राम, द्वंद्व, द्वंद्व म्हणजे सुद्धा काय येतं? तर युद्ध येतं. द्वंद्व समास तुम्ही अभ्यासतात ना, तर तो द्वंद्व समास वेगळा आणि इकडे द्वंद्व या शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द आहे युद्ध. त्याच्यानंतर कंदन आहे, झुंज आहे, लढा आहे, रणकंदन आहे, रणसंग्राम आहे, संगर आहे. अशा पद्धतीने या संपूर्ण ज्या काही कन्सेप्ट आहे या क्लिअर होणं खूप जास्त महत्वाचं आहे. इकडे तुम्हाला दिसत असेल की इकडं जर तुम्हाला दिसत असेल की युद्धामध्ये कशा पद्धतीने आपले मावळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लढा देत आहे, स्वराज्यासाठी लढत आहे. एकीकडे तुम्हाला ज्वाला दिसत असेल, बरोबर ना, एकीकडे वारा दिसत असेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हा संपूर्ण जो काही शब्द संग्रह आहे तो संपूर्ण शब्द संग्रह लक्षात ठेवू शकतात, कन्सेप्ट क्लिअर करू शकतात. टेक्निकच्या माध्यमातून, तंत्राच्या माध्यमातून, शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून या सर्वच्या सर्व कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करू शकतात. म्हणजे हा जो काही माझा प्रयत्न आहे किंवा जो काही मानस आहे माझा की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचणं, कारण की जास्तीत जास्त रटाळ लेक्चर सुद्धा नको, जेवढं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे असे आपण बरेचसे भाग आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही पुन्हा एकदा सूचना करतो की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटते आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता मी इथं थांबतोय. लवकरच तुमच्यासाठी नवीन स्वरूपामध्ये,
नवीन घटकाचं म्हणजे समानार्थी शब्दाचे जास्तीत जास्त समानार्थी शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा आहे. तर लवकरच ते लेक्चर मी घेणार आहे. सर्वांना तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.